2026 रोजी आज विशेष ग्रामसभेचं आपण आयोजन केलेलं आहे। सदर ग्रामसभेच्या अगोदर गावात दौंडी देण्यात आली होती, त्यानंतर व्यापक प्रसिद्धी देण्यात आली होती। त्यामुळे आज इतक्या मोठ्या प्रमाणात या ग्रामसभेला प्रतिसाद मिळालेला आहे। आणि तसेच नजीकच्या काळात असलेल्या सार्वजनिक निवडणुकांचे मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्या मतदार यादीमध्ये कोणतेही आक्षेप प्राप्त झालेले नाहीत। आज दिनांक विशेष ग्रामसभेमध्ये ही गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आपण 12 वाजता म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली आज 12 वाजता ग्रामसभेची प्रक्रिया चालू केली होती। तर उपस्थितांना त्यांचे ID कार्ड आणि या गावचा रहिवासी आहे म्हणजे ग्रामसभेचा सदस्य आहे हे पाहून आतमध्ये आपण प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली होती। जे काही लोक असतील त्यांना जवळपास आपण दीड तास तरी होऊन गेलेला आहे। आपण सर्वांना या ठिकाणी जितके लोक ग्रामसभेसाठी येणार होते त्यांना आतमध्ये घेतलेलं आहे आणि आता सध्या आपण जे आतमध्ये आलेले त्यांची नोंदणी चालू आहे। तर आज आपला कोरम जो ग्रामसभेचा असतो तो कोरम पूर्ण झाल्याच्या कारणाने आपण ही ग्रामसभा सुरू करत आहोत। जे रजिस्ट्रेशन आहेत ते रजिस्ट्रेशनचे जे लोक असतील ते बसून घेतील, बाकी सर्व लोक हे खाली एका लाईन मध्ये बसतील असं सर्व त्यांनी प्रयत्न करायचा आहे। आपल्याला मोजणी करण्यासाठी बैठक व्यवस्था आवश्यक आहे। लोक अस्ताव्यस्त उभारणार नाहीत, सर्व बसून घेतले तेवढं सर्वांनी कन्फर्म करून सहा थोडेसे फास्ट घ्या। एक लक्षात घ्या, विषय ग्रामसभेचा लक्षात आला। ग्राम साहेबांनी इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता नियम असा आहे ज्या ठिकाणी डायरेक्ट सरपंच निवडून येतात त्या ठिकाणी अविश्वास जर प्रस्तावना असेल तर तो ग्रामपंचायत कमिटीने केल्यानंतर तो ग्रामसभेमध्ये घ्यावा लागते। आज तुम्ही लोक जनता जनार्दनाच्या हातामध्ये हा ग्रामसभेचा प्रस्ताव आपण ठेवलेला आहे। याच्यामध्ये एवढंच आहे, प्रस्ताव मंजूर आहे की नामंजूर आहे असं दोनदा आपण या ठिकाणी विचारणार आहोत। साहेब विचारतील त्याच्या अगोदर तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो। आपण या ठिकाणी अविश्वास प्रस्ताव मंजूर जर याचा अर्थ असा होता की बा ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत जो अविश्वास प्रस्ताव आणला तो बरोबर आणला, याच्यानंतर उपसरपंच कार्यरत राहणार नाही, म्हणजे अविश्वास प्रस्ताव मंजूर जर म्हटला तर तेव्हा आपण हात हे करणार आहे। म्हणजे उपसरपंच म्हणजे ग्रामपंचायतचा जो अविश्वास प्रस्ताव मंजूर केला तो बरोबर आहे, त्याचा अर्थ तसा होतो। आपण त्यांचे पहिले हात करणार आहे, दुसरे वेळेस आपण हे करणार आहे किंवा उरलेले समजा पहिल्या ह्याच्यात समजा आपल्याला 50 लोकांना हात केला तर बाकीचे उरलेले असा समज नाही। तर त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं पहिले की आपण 2 वेळा तुम्हाला हे बोलणार आहोत की तुम्हाला जो तहसीलदार साहेबांनी जो अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवला तो मान्य आहे का साध्या भाषेत, एक त्याचे पहिले आपण हात वरत करू, त्याच्यानंतर ते मोजू, बाकीचे मग उरलेले आपण समजायचं की ते म्हणजे त्यांना नामंजूर आहे। लक्षात आलं? नाही मतदान होईल हात वरती करायचे नाही, गुप्त मतदान घ्या, गुप्त मतदान राहील, गुप्त मतदान राहील। झगडे नको लावू तुम्ही आमच्यामध्ये। जो अविश्वास ठराव आणला होता म्हणजे उपसरपंच पदावर बसण्यास अपात्र आहेत म्हणजे ते पदावर राहणार नाहीत असं जो त्यांनी ठराव आणला होता तो योग्य आहे असं ज्यांना वाटतं त्यांना आम्ही हात वर करायला सांगू। ज्यांना वाटतं की हे पदावर राहिले नाही पाहिजेत त्यांनी हात वर करायचे, आम्ही तेवढा काउंट करू आणि मग उर्वरित जे आहेत ते त्याच्या ठरावाच्या विरुद्ध बाजूने असं ते त्याच्यामध्ये काउंट होईल। आणि दुसरं 1 मिनिट थांबा, सकाळी म्हणून टाइम लागलेला आहे। आता जर गोंधळ घातला मतदान जर चालू झालं तर संध्याकाळचे 7 वाजता 7 वाजत नाही 8 वाजता चालू द्या। थांबा, ऐकून घ्या। साध्या शिरगंतीनं ही प्रक्रिया पार करायची असते।
याच्यामध्ये गोंधळ घालण्याची काहीही गरज नाही आणि स्वतःचं मत व्यक्त करायची गरज नाही. याच्यामध्ये तुम्हाला ठराव मंजूर आहे का नाही मंजूर आहे का, दोनच गोष्टी आहेत. याच्यामध्ये बाकीच्याने उठून मला असं म्हणायचं आहे, मला तसं म्हणायचं आहे, आमचं हे झालं पाहिजे, हे तुम्ही गोंधळ घालू नका. विनाकारण लोकांचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही घालून राहिला वेळ लोकांचा आता होते का कुठे? सर गुप्त मतदान पाहिजे, गुप्त मतदान. नाही, गुप्त मतदानाची प्रक्रिया जर अशक्य झालं तर असते. आपली शिरगंतीनं मतदानाची प्रक्रिया असते. पण सर जे तुम्ही राजपत्र आहे आपल्याकडे तसं. पण ज्या प्रोसिजरनं तुम्ही मतदानची गोष्ट केलं ना त्या पद्धतीनं मेंबर लोकांनी केला होता ना. नाही, राजपत्रामध्ये गुप्त मतदान प्रक्रिया नाही, पण ज्या ठिकाणी अशक्य होईल त्या ठिकाणी आपण ते गुप्त मतदान प्रक्रिया घेऊ. अशक्य आहे, अशक्य आहे. झगडे लावून राहिला गावामध्ये. सर हा असं नाही चालणार. गुप्त मतदान चालतं, गुप्त मतदान. हा, झगडे लावायचे आहे ना, कोण कोणाकडे आहे म्हणून सर नाही का, तो झगडे लावायचे आहे. त्याला तुम्ही बाहेरचे लोक येऊन सर झगडे लावले का गावामध्ये? पाहिजे गुप्त मतदान. नाही, गुप्त मतदान पाहिजे. गुप्त मतदान पाहिजे, गुप्त मतदान. हा, एक मिनिट. राजपत्र आहे, एक लक्षात. ती परिस्थिती जी आहे ज्या ठिकाणी हा चालू विषय संपला ना. कसं आहे, आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाही, लोकांना वेटीस नाही तुम्ही करायचं. त्रास आपल्याला बहुमताचा निर्णय घ्यायचा आहे. सगळे लोक म्हणतात सगळं बा आयुष्य स्तरावर नामंजूर आहे, उपसरपंच कामावर पाहिजे, हातवरता करा, विषय संपत. काय नाही गुप्त मतदान. ते राजपत्र आहे, ज्याला वाचता येते त्याने यावं एक जण. राजपत्र त्याला इथे वाचून दाखवतो, ज्याला तुमच्यामध्ये एखादा ज्याला समजते, ज्याला वाचता येते भाषामध्ये, एक जण सांगा त्याला मी राजपत्र वाचायला लावतो. सांगा बाहेर साहेब झगडे लावता का तुम्ही? तुमच्याकडे केला का तुम्ही? बरोबर हा बरोबर आहे का? हे काही आपल्याला हे नाही करायचं आहे. ज्याला कोणाला तुम्ही असं कसं आहे, राजपत्र बोलायला झगडे लावले जाऊ तुमच्याकडे. त्याला राजपत्र दाखवतो. ते याला समजते राजपत्र, त्याला एक जण या, नाही तर आपण पुढची कारवाई चालू करत आहोत. हा काही नाही, यांच्या आमजनतेवर दबाव टाकण्यावाला काम करून राहिले हे लोक. गावकरी एक विचार करा, निर्णय घ्या. पुन्हा गावकरी म्हणून आम्हाला काही विषय नाही आहे, त्रास तुम्हाला होणार आहे. होऊ दे ना. लाईनमध्ये तो लागा, असं शेवटचं वोटिंग होईपर्यंत 10 वाजे. राजपत्रामध्ये जे आहे राजपत्रानुसार चालावं, त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. कायद्याच्या बाहेर जाऊ नये आमचं असं म्हणणं आहे. हे राजपत्र आहे, ज्याला वाचता येते त्यांनी कृपया या. तुम्ही कायच्या काम करायला तर ते वाचायला नाही देत. होऊन जातात. दोन्ही चालू पाहिजे. 12 वाजेवर डब्बा पाहिजे तर माल सिंबाला ते टाकतात. बरोबर ठेवून द्या मला. लोकांच्या हॉटेल संध्याकाळ होते का 2 तासाच्या खेळ करतात. त्याच्या नियोजन नाही तर मग घेतलं घेतला कसं? काय तुम्ही आपल्या त्याच्यावर ग्रामसभा, लोकांना कधी व्हिडिओ बनवता पोलीस प्रोटेक्शन. एक मिनिट चालू दे, एक मिनिट लक्ष द्या. एक मिनिट आम्ही थांब रे, एक मिनिट लक्षात घ्या. आपण या ठिकाणी कायद्याने काम करायला आलो. राजपत्रानुसार मी राजपत्र वाचवतो, त्यानुसार काम करायची विनंती तुम्हाला करतो. या राजपत्राच्या विरोधात जर तुम्ही सांगितलं की गुप्त मतदान घ्यायचं तर आम्ही घेऊ, परंतु समोर जे काही झालं तर आम्ही त्याला जबाबदार राहणार. नोंद घ्या, चाल रेकॉर्ड करा. मी तुम्हाला एकदा विचारणार आहोत की मतदान गुप्त घ्यायचंय की हे करायचं. इव्हन राजपत्रामध्ये लिहिलेलं आहे. मी तेच म्हणतो, ज्याला कोणाला वाचता येते एखादा माणूस द्या, त्याला वाचायला दाखवतो. म्हणजे कसं काहीतरी एकानं म्हटलं आपण त्याच्या मागे जायचं नाही. आपला उद्देश काय आहे ग्रामसभेचा की बहुमताने निर्णय झाला पाहिजे. तुम्हाला सांगायला ते ठेवायचे असेल तर योग्य हात कसं आहे
समजदारीची गोष्ट आहे. इथं तमाशा नाही आहे, लाईन लावा, वोटिंग करा. आम्ही तर हातावरी करणार. केली लाईन लावला नुसतं केली बाहेर हातावरी. जाऊ नये, कायद्याच्या बाहेर जाऊ नये, हे आमचं म्हणणं आहे. चला मीच केली मेहरबानी हातावरी. करा. हे राजपत्र मी वाचून दाखवतो, सर्व गावकऱ्यांनी कृपया लक्षात घ्या. महाराष्ट्र शासनाचं हे राजपत्र आहे. सोमवार 29 ऑगस्ट 2022 च हे राजपत्र आहे. सतीश वाघोले, प्रभारी सचिव विधी विभाग, महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग यांच्या या अधिपत्रामध्ये त्यांनी जी सुधारणा केलेली आहे ती या ठिकाणी वाचून दाखवतो. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 1959 च्या अधिनियम क्रमांक 3 यांच्या कलम 35 ची सुधारणा. कलम 35 म्हणजे अविश्वासची जी सुधारणा केलेली आहे कायद्याने, हे कायदा आहे. त्याच्यामध्ये नियम पोट कलम 1 अ वगळण्यात आलेला आहे 35 मधील, आणि 2 मधील पोट कलम 3 चा त्याचा खंड अ असा नवीन वर्ण क्रमांक देण्यात येईल. आणि अशा प्रकारे नवीन वर्ण क्रमांक दिलेल्या खंड अ नंतर पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल. व आता हे काय म्हटलं, कृपया शांततेने ऐका. त्यावेळी पंचायतीच्या कोणत्याही सभेत उपस्थित राहण्यास व मतदान करण्यास हक्कदार आहे अशा एकूण सदस्य संख्येच्या 3/4 पेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांच्या बहुमताने थेट निवडून आलेल्या सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणल्यास त्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्याने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने असा प्रस्ताव संमत केल्यापासून 15 दिवसाच्या आत बोलविलेल्या आणि अशा अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अध्यक्षतेखाली ग्रामसभेच्या विशेष सभेमध्ये शिरगणना करण्याच्या पद्धतीने साध्या बहुमताने त्यास अनुसमर्थन देण्यात येईल. ग्रामसभेने अशा प्रस्तावाला अनुसमर्थन दिल्यानंतर सरपंच जो त्या पदाच्या अधिकाराचा वापर करणारे आणि त्यांचे सर्व कार्य व कर्तव्य पार पाडण्याचे तात्काळ थांबतील. त्यानंतर ते अधिकार व कार्यकार उपसरपंच यांच्याकडे देणार. हे सरपंचाच्या बाबतीत दिले आहे, ते उपसरपंचाला लागतील. सांगायचं तात्पर्य की ग्रामपंचायत सदस्यांना 3/4 ठराव पास केल्यानंतर तो जिल्हाधिकाऱ्याकडे ठराव पाठवेल. जिल्हाधिकाऱ्याकडे ग्रामसभे करता एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती करील. ती गटविकास अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे. विशेष ग्रामसभा काढायची त्याच्यामध्ये सूचना आहे. आजची विशेष ग्रामसभा मध्ये काढली. या अधिनियमामध्ये आमचं म्हणणं आहे की विशेष ग्रामसभेमध्ये शिरगणना करून म्हणजे लोक उपस्थित आहे त्यांचं मोजणी करून मतदान घ्या अशी कारवाई करावी. शासनाच्या नियमानं कारवाई करावी अशी आमची तुम्हाला म्हणणं आहे. त्याच्यामुळं हात वरत करून मतदान करायचं करणे म्हणजे आपल्याला कायद्यानुसार कारवाई होईल. त्यानुसार जर तुम्ही म्हणत असाल बेकायदेशीर कारवाई किंवा तुम्हाला गुप्त मतदानाची कारवाई, गुप्त मतदानाची यामध्ये असं काही दिलेलं नाहीये. गुप्त मतदानाची कारवाई अपवादात्मक परिस्थिती राहते, जिथं खूप सारे धमक्या डाग हे अशा काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये असते, तशी ती परिस्थिती ठेवलेली आहे. त्याच्यामुळे माझे ग्रामसभेच्या लोकांना आहे की तुमच्या हातून चुकीचा ठराव पास होऊ नका. उद्या तुम्ही चुकीच्या पद्धतीने आम्हाला करायला लावलं, आम्ही करू. ग्रामसभा आहे, आज तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणलं नाही मतदान घ्या, मतदान आम्हाला घ्यावं लागेल. परंतु आमचा हात जोडून पुन्हा एकदा विनंती आहे की शासनाच्या नियमाच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. हात वरत करून आपल्याला ह्या ठराव नापास करता येते, एवढंच तुम्हाला एकदा विनंती आहे. आता बीडीओ साहेब तुम्हाला विचारतील मतदान गुप्त घ्यायचं आहे का हात वरत करून घ्यायचं आहे. एकदा सगळ्यांनी हात वरत करून सांगा. सगळे जर म्हणून गुप्त करतो मग आपण करू, पण ती कायद्याच्या बाहेर राहील. उद्या जर काही कमी जास्त झालं, आजचा मग तुमचा अविश्वास प्रस्ताव जर तुम्हाला जे काही करायचं होतं ते जरी गुप्त सुरू झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार. त्याच्यामुळे कृपया आपल्याला हात वरत दिलेला आहे. आता याच्यापेक्षा जास्त समजून सांगायची गरज नाही. त्यामुळं मी पुढील सूत्र आता बीडीओ साहेबांकडे देतो. नाही, याच्यामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला विचारेन त्याच्याप्रमाणे तुम्ही हात वरती करायचा आहे. काउंट आपण करणारच आहोत. जर ती प्रक्रिया झाली नाही तर मग बघू. नाही, आता तुम्ही आम्हाला नियम शिकवू नका. त्या जे कोणी 2-4 लोक आहेत ना, आधीच 2-4 लोकांनी नियम शिकवून 2 वाजवलेले. आता तुम्ही अजून ह्या सगळ्या महिलांना अजून रात्रीपर्यंत बसवणार का? जरा काहीतरी भान ठेवा. जर तुम्हाला लय जास्त कळत असेल तर या इकडे वाचून बघा. तुम्ही म्हटलं की जनता हे आहे म्हणून
तुम्ही जास्त बोलू नका अजिबात. हे जनतेचा ऐकायचा विषय नाही. जनता तुम्ही एकटी जनता आहे का? मग ते लाईन मध्ये कशाला लावल्या आता? सगळे नाही. आम्ही तुम्हाला राजपत्र वाचून दाखवलेलं आहे. अरे साहेब हा कायद्याला इलेक्शन होय खातलं त्या माणसानं 1 रुपयाच्या नाही, मला वाचून दाखवलेलं आहे. राजपत्र नाही गुप्त मतदान चालू द्या ना साहेब. एवढी वेळ वाया घालण्यापेक्षा गुप्त मतदान होते ना साहेब 2 तासात. 2 तासाच्या गुप्त मतदान आहे सर. याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला मी आता एका अध्यक्ष म्हणून विचारतो, जो अविश्वासाचा ठराव मंजूर केलेला आहे तो अविश्वासाचा ठराव योग्य आहे आणि उपसरपंच अपात्र असले पाहिजेत असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वरती करावे. मी तुम्हाला ग्रामसभेचा अध्यक्ष या नात्याने प्रश्न विचारतो. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. कॅमेरामॅन तुम्ही लक्ष द्या आणि व्यवस्थित कॅमेरा फिरवायचा. आपण फक्त हात मोजणार आहे. बार आहे. या पदावर बसण्यास अपात्र आहेत असा ठराव जो मंजूर केलेला आहे, हा ठराव मान्य आहे अशा असणाऱ्या लोकांनी हात वरती करा. आम्हाला असा. काउंट करायचं. करा. तुम्ही जास्त बोलायचं नाही मागे. मी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पोलीस जे असतील त्याने तिथे जावं. ते जे बोलणारे आहेत त्यांना एकतर ताब्यात घ्या, बाहेर घेऊन जावा. बाकीचे जे ग्रामसभा ही सर्व शांत बसले ते तेवढेच बोलतायत, त्यांना पाहिजे तर उचलून बाहेर घेऊन जावं. शासकीय प्रक्रियेप्रमाणे मी तिसऱ्यांदा विचारतोय, उपसरपंच जे अपात्र झालेले आहेत, या अपात्रतेचा जो प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे हा प्रस्ताव मान्य आहे आणि ते अपात्र आहेत असं ज्या सदस्यांना वाटतं ग्रामसभेच्या, त्यांनी हात वरती करावं. बोला. 1 मिनिट मध्ये कुणी बोलायचं नाही. मध्ये कुणी इकडे नाही, समजून राहिलं. ग्रामसभा. ज्याला समजत नाही त्यांनी काय नाही चालू त्यांनी आता आहे. 3 वेळा मी सांगितलेलं आहे. साधा विषय आहे. उपसरपंच पदावर राहू नयेत असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करावे. अजून काय समजलं नाही? चालू आहे. 1 मिनिट थांबा. एबीडीओ साहेब तुम्ही काउंट करा एका साईडने. 1 मिनिट तुम्ही काउंट करा साहेब. थांबा, बाकी कुणी बोलायचं नाही. उपसरपंच पदावर राहू नयेत असा जो ठराव झालेला आहे तो योग्य आहे असं वाटणाऱ्या लोकांनी हात वर करा. इकडे बघा, इकडून मोजा. एबीडीओ साहेब मोजा. हात वर समित व्हिडिओ बनवायला. पुढे जाऊन मोजा. पुढे नाही, मोजा पुढे जाऊन मोजा. झाले 7 झाले. पुढच्या बाजूला कोण कोण आहेत मोजा. तिकडे मंडपच्या पलीकडे. साहेब खाली उतरा खाली तुम्ही. मंडप मध्ये किती झाले? 7 झाले. पुढे मोजा तुम्ही. सगळ्यांनी खाली बसायचं आहे. जे ग्रामस्थ आहेत त्यांनी खाली बसा. कर्मचारी बाजूला व्हा. ग्रामस्थ खाली बसा. मंडपच्या बाहेर, मंडपच्या आतमध्ये 7 काउंट झालेला आहे. मंडपच्या बाहेर बघू. खाली बसा सर्वांनी. पूर्ण बसा. हात दिसले पाहिजे. कॅमेरामन जावा तिकडे. कॅमेरामध्ये हात दिसला पाहिजे. कर्मचारी बाजूला सारखा तुम्ही. सगळे खाली बसा. सगळे बसा खाली. बसा खाली. 7 राहू नये. बसा खाली. चला, उपसरपंच अपात्र आहेत त्या प्रस्तावाला मंजूर आहेत अशा लोकांनी पुन्हा मंडपच्या बाहेर आहेत त्यांनी हात वर करा. एबीडीओ साहेब काउंट करा. ते मागेपर्यंत चालत जाऊन बघून या. चालत जाऊन या. लोकांना विचारा तिकडे. एकदा विचारून घ्या तुम्ही त्यांना. प्रस्तावास मंजुरी असणाऱ्या लोकांना विचारून घ्या. म्हणजे 7 लोक झाले. झाली का नाही? आता गेला ना झालं त्याचे काउंट. उपसरपंच पदावर राहू नयेत असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करावं असं मी तुम्हाला विचारलेलं आहे. मी तुम्हाला 6 ते 7 वेळा विचारलेलं आहे. ओके, झाला. काउंट किती झाले मोजायचे आणि ते काउंट सांगा. तुम्ही सांगा किती मला. काउंट झाले आता? हे बघा आता नाही थांबा. झाले काउंट झाले. काउंट झाले. 6 ते 7 वेळा मी सांगितलं. उपलब्ध जेवढे ग्रामसभेचे सदस्य आहेत याच्यामध्ये एकूण 7 लोकांनी तो प्रस्ताव अपात्र व्हावा याला मंजुरी दिलेली आहे. नाही, जे आहेत ते इथे फक्त 7 लोकांनी हात वर केला होता. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिलेल्या आहेत आणि उर्वरित जी संख्या आहे, किती आहेत आपले एकूण उपस्थित? 513 पैकी उर्वरित सदस्यांनी त्याला मंजुरी दिलेली नाही.
त्यामुळे तो प्रस्ताव आता हा ग्रामसभेमध्ये मान्य झालेला नाही. अविश्वास प्रस्ताव हा फेटाळण्यात आलेला आहे. उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो आणि आम्ही आता पुढची प्रोसिडिंगची प्रक्रिया पार पाडतो. त्याच्यामध्ये आपल्या बाकी लोकांचा काही सहभाग नाही. मी सर्वांचं प्रशासनाच्या वतीने धन्यवाद मानतो. धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. शांततेनं ग्राम पार पाडल्याबद्दल आणि पोलीस विभागाचे धन्यवाद. सर्वांनी शांतपणे प्रक्रिया पार